महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तसेच कैलासवासी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आम्ही या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे। 146 विधानसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये हे हजारोंच्या संख्येनं आज या ठिकाणी लोक आलेली आहेत। विविध प्रकारची शिबिरं हे आम्ही करतच असतो वर्षानुवर्ष, परंतु आज या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतर दाखल्यांबरोबर ही 2011 पर्यंतची जी काही बांधकामं आहेत ती सगळे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलेला आहे। कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिली आणि आज ही आम्ही घोषणा करतोय। आणि हे जे शासकीय जमिनीवरील 500 फुटापासून 1500 फुटापर्यंत जी अतिक्रमणं आहे ती नियमानुसार आम्ही करतोय। 500 फुटापर्यंत ही मोफत होतील आणि 500 फुटाच्या वरती जे काही बांधकाम असेल 1000 फुटापर्यंतचं त्याला रेडी रेकनरच्या 10% हा दर आकारला जाईल। ही वस्तुस्थिती आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफिया आहेत। काही मोठे आहेत बकासुरासारखे, भस्मासुरासारखे, काही छोटे छोटे आहेत। म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हे BSUB जी योजना आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरं मिळण्याच्या ऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी नेत्यांना घरं मिळालेली बघायला मिळाली। एका घरामध्ये 6-7 लोक दाखवली गेली आणि त्यांना बोगस लाभार्थी त्या ठिकाणी दाखवले गेले। आणि त्यामुळे अशा प्रकारचा राज्य शासनानं घेतलेला चांगला निर्णय हे मीरा भाईंदर शहरातील जनतेनं त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी जर बेकायदेशीरित्या कोणी जर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतील आणि महसूल खात्याचे अधिकारी किंवा महापालिकेचे अधिकारी जर त्यांना समर्थन देत असतील, त्यांना मदत करत असतील तर कुठल्याही प्रकारे मी कोणालाही सोडणार नाही अशी तंबी मी अधिकाऱ्यांना दिलेली आहे, कर्मचाऱ्यांना दिलेली आहे। कोणी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळायला पाहिजे।